नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेती ज्ञानसागरमध्ये खूप खूप स्वागत आहे. हे आपलं असं हक्काचं ठिकाण आहे जिथे आपण शेतीतल्या सगळ्या गोष्टींवर अगदी सोप्या भाषेत बोलतो. मग ते नवीन तंत्रज्ञान असो, आपल्या पिकांवर येणारी संकटं असोत किंवा त्यावरचे खात्रीशीर उपाय असोत. आमचा एकच प्रयत्न असतो की प्रत्येक माहिती आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावी, जेणेकरून त्याचा फायदा थेट आपल्या शेतातल्या कामात होईल. तर आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघराशी आणि शेताशी जोडलेला आहे. आपण सगळेच जण हळद आणि आलं रोजच्या जेवणात वापरतो नाही का? पण विचार करा, हीच पिकं जेव्हा शेतात उभी असतात तेव्हा त्यांच्यावर एका लपलेल्या शत्रूचा डोळा असतो. हा एक असा धोका आहे जो दिसता दिसता आपल्या पिकाचं मोठं नुकसान करू शकतो. आज आपण याच अदृश्य शत्रूची ओळख करून घेणार आहोत. हळद आणि आल्याच्या पिकावर येणाऱ्या एका मोठ्या रोगाबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. चला तर मग हा विषय नीट समजावून घेऊया. तर या रोगाचं नाव आहे करपा. हो, करपा रोग. काही जण याला पानांवरची ठिपके किंवा इंग्रजीमध्ये ब्लाइट असंही म्हणतात. हा रोग हळद आणि आलं या दोन्ही पिकांचं जणू काही सगळ्यात मोठा दुश्मनच आहे. तो इतक्या शांतपणे शेतात येतो की आपल्याला कळतही नाही, आणि जर आपण वेळीच जागे झालो नाही तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवू शकतो. आता तुम्ही म्हणाल की हा बुरशीजन्य रोग म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोपं आहे. समजा आपल्या घरात एखादी भाकरी किंवा पोळी ओलसर जागी 2-3 दिवस राहिली तर त्यावर पांढरा काळसर थर जमा होतो ना, त्यालाच आपण बुरशी म्हणतो, बरोबर? तशाच प्रकारची एक सूक्ष्म बुरशी ह्या पिकांच्या पानांवर वाढायला लागते. ती पानांमधलं सगळं अन्न स्वतः खाऊन टाकते आणि त्यामुळे पानं आजारी पडतात, सुकतात आणि बघता बघता अख्खं झाडच कमजोर होऊन जातं. आणि हा रोग किती गंभीर आहे हे तुम्हाला या आकड्यावरूनच कळेल. जर या करपा रोगाकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्या उत्पादनात तब्बल 50% घट येऊ शकते. म्हणजे बघा, जर एका एकरातून आपल्याला 100 क्विंटल हळद मिळण्याची अपेक्षा असेल तर या रोगामुळे ती थेट 50 क्विंटलवर येऊ शकते. विचार करा, हे किती मोठं आर्थिक नुकसान आहे. म्हणजे अर्धी मेहनत वायाच गेली. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या रोगाला ओळखायचं तरी कसं, नाही का? जसं एखादा डॉक्टर रुग्णाला तपासून रोगाचं नाव सांगतो, तसंच आपल्याला आपल्या पिकाचे डॉक्टर बनायचं आहे. पिकावर काय चिन्ह दिसतायत ती नीट बघून आपल्याला या रोगाचं निदान करायचं आहे. चला बघूया ही लक्षणं नेमकी आहेत तरी कोणती. जेव्हा कधी आपण शेतात फेरफटका मारतो तेव्हा पानांवर जरा बारकाईने नजर टाकायची. जर तुम्हाला पानांवर लहान लहान तपकिरी किंवा काळे ठिपके दिसायला लागले आणि त्या ठिपक्यांभोवती असं पिवळसर रंगाचं गोल कडं तयार झालेलं दिसलं तर समजून जा, हा धोक्याचा इशारा आहे. हा करपा रोगाचा हल्ला असू शकतो. हळूहळू हे डाग मोठे होतात, पानं जळल्यासारखी दिसायला लागतात आणि सुकतात. यामुळे झाडाची अन्न बनवण्याची प्रक्रियाच थांबते आणि त्याची वाढ पूर्णपणे खुंटते. पण प्रश्न हा आहे की ही बुरशी आपल्या शेतात येतेच का? यामागे काही कारणं आहेत. या बुरशीला सगळ्यात जास्त काय आवडतं माहितीये का? साचलेलं पाणी. जर शेतात पाण्याचा निचरा नीट होत नसेल तर या बुरशीसाठी ती एक पर्वणीच असते. हवेत खूप दमटपणा असेल किंवा आपण लागवड खूप जवळजवळ केली असेल, ज्यामुळे पानांना मोकळी हवाच लागत नाही, तरीही हा रोग खूप वेगाने पसरतो. आणि हो, एक महत्त्वाचं कारण म्हणजे खतांचा असंतुलित वापर. विशेषतः नत्र म्हणजे युरिया गरजेपेक्षा जास्त झाला की तो रोगाला आयतं निमंत्रण देतो. आपले वडीलधारे लोक एक गोष्ट नेहमी सांगतात की आजार झाल्यावर दवाखान्यात पडण्यापेक्षा तो आजार होऊच नये याची काळजी घेतलेली बरी. हे या रोगाच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होतं. रोग आल्यावर महागडी औषधं फवारण्यापेक्षा तो आपल्या शेतात घुसूच नये यासाठी आपण आधीच तयारी केली पाहिजे. जणू काही आपल्या पिकाभोवती आपण एक मजबूत किल्लाच बांधायचा, म्हणजे हा शत्रू आज शिरणारच नाही. आता हा किल्ला बांधायचा कसा, तर त्याच्या या 5 सोप्या पायऱ्या आहेत. सगळ्यात पहिलं, शेतात पाणी साचणार नाही याची पक्की व्यवस्था करा, कारण साचलेलं पाणी म्हणजे बुरशीला आमंत्रण. दुसरं, लागवड करताना 2 रोपांमध्ये आणि 2 सऱ्यांमध्ये योग्य अंतर ठेवा. यामुळे हवा खेळती राहते आणि पानं पटकन सुकतात. तिसरं, जमिनीला ताकद द्या. भरपूर शेणखत किंवा सेंद्रिय खत वापरा, कारण जमीन निरोगी असेल तर पीकही रोगांशी लढायला मजबूत बनतं. चौथं, शेत नेहमी स्वच्छ ठेवा. एखादं रोगट पान किंवा झाड दिसलं की लगेच त्याला काढून नष्ट करा, म्हणजे रोग पुढे पसरणार नाही. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट, दरवर्षी एकाच जमिनीत तेच पीक घेऊ नका, पिकांची अदलाबदल करा. तर समजा एवढीच सगळी काळजी घेऊनही कधी कधी वातावरणातल्या बदलांमुळे रोगाचा शिरकाव झालाच, मग काय करायचं? घाबरून जायचं का? अजिबात नाही. आता वेळ आहे या शत्रूवर प्रतिहल्ला करण्याची. आपल्याकडे याच्याशी लढण्यासाठी काही प्रभावी शस्त्र आहेत, ज्यांचा वापर आपण योग्य वेळी केला पाहिजे. यावर उपाय करण्याचे आपल्याकडे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. पहिला आहे रासायनिक नियंत्रण.
यात आपण बाजारात मिळणाऱ्या बुरशीनाशकांची फवारणी करतो. हा एक जलद आणि लगेच परिणाम दाखवणारा मार्ग आहे. आणि दुसरा आहे सेंद्रिय किंवा जैविक नियंत्रण. यात आपण निसर्गातल्याच गोष्टींचा वापर करून रोगाला आटोक्यात आणतो. याला थोडा वेळ लागू शकतो, पण हा जमिनीच्या आरोग्यासाठी एक खूप चांगला पर्याय मानला जातो. रासायनिक नियंत्रणामध्ये आपण वापरतो बुरशीनाशक. आता हे बुरशीनाशक म्हणजे काय? नावावरूनच आपल्याला कळतंय. बुरशीचा नाश करणारं औषध. हे एक असं रसायन आहे जे थेट त्या बुरशीवर हल्ला करतं, तिची वाढ थांबवतं किंवा तिला समूळ नष्ट करून टाकतं. बाजारात यासाठी अनेक चांगली बुरशीनाशकं मिळतात. त्यापैकी काही प्रभावी पर्याय म्हणजे क्लोरोथॅलोनिल, जे आपल्याला प्रति लिटर पाण्यात 2 ग्रॅम या प्रमाणात वापरायचं आहे. दुसरा एक चांगला पर्याय आहे टेबुकोनाझोल, जे 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळायचं. किंवा मग मॅन्कोजिब, जे 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणीसाठी वापरू शकतो. यापैकी गरजेनुसार कोणतंही एक औषध आपण वापरू शकतो. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. फक्त एकदा फवारणी केली म्हणजे आपलं काम झालं असं नाहीये. रोगाचा प्रादुर्भाव जोपर्यंत पूर्णपणे आटोक्यात येत नाही, तोपर्यंत आपल्याला दर 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला चांगला परिणाम बघायला मिळतो. आता जे शेतकरी बांधव सेंद्रिय शेती करतायत, त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगले नैसर्गिक पर्याय आहेत. स्युडोमोनास नावाचे जीवाणू मिळतात. हे जीवाणू आपल्या पिकासाठी मित्राचं काम करतात. ते त्या हानिकारक बुरशीला वाढूच देत नाहीत. याशिवाय कडुलिंबाच्या अर्काची म्हणजे नीम ऑइलची फवारणी करता येते. दशपर्णी अर्क किंवा गोमूत्र अर्क यांची फवारणीसुद्धा या रोगावर खूप प्रभावी ठरते. तर मग आपण प्रतिबंधात्मक उपाय केले आणि गरज पडल्यावर योग्य औषधांची वेळेवर फवारणीसुद्धा केली. मग त्याचा परिणाम काय होतो? काय फरक पडतो शेतामध्ये? चला पाहूया. हे बघा, फरक अगदी आपल्या डोळ्यांसमोर आहे. उपचाराच्या आधी झाडाची पानं कशी डागांनी भरलेली, पिवळी पडलेली आणि मलोल झालेली दिसत होती. पण योग्य उपाययोजना केल्यानंतर त्याच झाडांना कशी नवीन, हिरवीगार आणि टवटवीत पालवी फुटलेली दिसते. डागांचा प्रसार पूर्णपणे थांबला आहे आणि झाडाची वाढ पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. हाच फरक आपल्याला सांगतो की योग्य वेळी योग्य उपाय करणं किती महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. करपा रोगावर नियंत्रण मिळवणं म्हणजे कोणतीतरी एक जादूची गोळी नाही की ती दिली आणि रोग दुसऱ्या दिवशी गायब झाला. तसं नाहीये. ही एक संपूर्ण विचारपूर्वक राबवलेली योजना आहे. यात अनेक गोष्टींचा आपल्याला एकत्र विचार करावा लागतो. यालाच शेतीच्या भाषेत एकात्मिक रोग व्यवस्थापन असं म्हणतात. या चित्राकडे जरा नीट बघा, म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येईल. यशस्वी नियंत्रणामध्ये सगळ्यात मोठा वाटा म्हणजे 40% वाटा आहे तो योग्य पाणी व्यवस्थापनाचा. त्यानंतर 30% महत्त्व आहे माती आणि खत व्यवस्थापनाला. वेळेवर फवारणी करण्याला 20% महत्त्व आहे आणि पिकांमध्ये योग्य अंतर ठेवण्याला 10%. याचा अर्थ काय? तर फक्त महागडी औषधं फवारून चालणार नाही, तर पाणी आणि जमिनीचं आरोग्य सांभाळणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण कोणताही उपाय करा, रासायनिक किंवा सेंद्रिय, हे 4 सुवर्ण नियम मात्र नेहमी पाळायचे. पहिला, रोगाचं पहिलं लक्षण दिसल्या दिसल्या लगेच कामाला लागायचं, अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. दुसरा, औषधाचं जे प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच वापरायचं, कमीही नाही आणि जास्तही नाही. तिसरा, फवारणीसाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरायचं. आणि चौथा, फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावरच करायची, म्हणजे औषध जास्त वेळ पानांवर टिकून राहतं आणि त्याचा चांगला परिणाम होतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या शेतातलं सर्वात मोठं आणि प्रभावी साधन कोणतं असेल तर ती आहे आपली जागृत नजर आणि आपल्या डोक्यात असलेली एक पक्की योजना. आपण जर रोज शेतात फिरून आपल्या पिकाचं बारकाईने निरीक्षण केलं आणि प्रत्येक गोष्टीचं योग्य नियोजन केलं तर कोणताही रोग आपल्या पिकाचं मोठं नुकसान करूच शकणार नाही. आज आपण जे काही शिकलो म्हणजे आधी रोग येऊ नये म्हणून प्रतिबंध करणे, मग लक्षणं ओळखून त्याचं निदान करणे आणि त्यानंतर त्यावर योग्य प्रतिसाद देणे, हे मॉडेल फक्त शेतीपुरतंच मर्यादित आहे का? जरा विचार करा. आपल्या आयुष्यातल्या किंवा समाजातल्या इतर मोठ्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आपण हाच दृष्टिकोन वापरू शकतो का? यावर नक्की विचार करा. आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर याला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.